दिल्या कसं तुला आठवण आली की येत जाय बरं माझ आहे कसं हा गोळी तयारच आहे बाबूराव घेऊन. हं आताही म्हणत असेल तर चाल झटकनी देतो मोकळे करून. जाईन रे सगळे तोंडात जाईन ढुंगणाचा पुरा धिंगाणा केला तू ना तरी म्हणतो चाल का लाज वाटते तुले बेसरमा माणूस माणसाची मारते. तू तर पुरा बेसरमास रे तुला तर बजाराजी केला का तू. जाय ना मग त्याच्या घरी जाय तू. हं कमलीला जाते तर भेटेले मग कसा ज्याला टोचेन द्या ना दाबून आता. डॅनी तुन गड्या अजून दाबून द्यायला होते त्याला पुरा करक्या बसला असता रे पण हा सुटकला नसाला सुटकला नाही तर मी तर सोडतच नसतो. आडी मारायचं मला आठवण नाही राहिलं दोन्ही पायाची गच्चीची मारली असती की नाही पुरा मिळाला असता. असा दाबून दिला हातावरी चालून राहिला हेकोडा चाललाच नसता पुरी फाटली असती याची मागून. दोन्ही सारखेच झाले का साहेब हो तुम्हाला माणसं कोणसं दिसतात की नाही काही माणूस आहो ना मी पाहिले का लाजा वाटेल पाहिलं का तुम्हाला पोरू बजा घेऊन राहिले बाबाले पाहिजे शकता. काल जा मग अगोपणा करेल कोणाच्या घरी खाल तू. आता जाऊ दे तो विषय आता बंद करतो. माझा घात माझं करू नका सांगू राहिलो तर घातल्या लोकांना सांगू राहिलो तुम्ही कोणदिल्याची मारली डॅनीनं. मी न कुठे माजून केलं रे बा मी काल कोणाला सांगितलं. आता डॅनी काल माजून केली डॅनीच्या हातानं की डॅनीने कोणतीची मारली डॅनीने सांगितलं. या डॅन्या मानाच्यात नाही सांगितलं मग घातल्या लोकांना वरून माहित पडलं का की डॅन्यानं कोणदिल्याची मारली म्हणून ठोका लावून. हे कोणी सांगितलं या डॅन्यानं माजून लावलं करून हाताने मारतो यांना देणं माय यांना माई इज्जत नाही ठेवली का वही तोंडा का जागा राहिली आले हसून राहिले बोले कोणदिल्याची मारली डॅन्यानं. हे गाव आहे भाऊ गावात तास माहित पडते कुठून काय डॅन्याने सांगितलं दुसरा कोणी पाहिलं असेल तुला एक तर वाकई. कोण दिल्या मी खरंच नाही सांगितलं कोणाला नाही सांगितलं तू माहीत फक्त दोघांतली गोष्ट आहे आता फक्त खाली माहित पडलो बस म्या कोणाला नाही सांगितलं. तू बिजनाच्या बोलूच नको तुला काही इज्जतची पडेल नाही पण मला आहे ना सरा गावाला काय थुथू करून राहिलं वावर कोणती बुड्याची मारली बेसरमा तुला काही लाजच नाही हाताने गमवून राहिला तू. आपण तर आज भाऊ बिनला द्या चालणं मला लय आवडला का तू खरंच ना तुला सांगतो असं आल्या का कमली ती मजा नाही अशी तुझ्यामध्ये मजा चिकना आहे रे पुरा तू. चालणं तुला ते तू काय म्हणत राहते किस बी देतो ना तुले सारच करतो चाल एकदा होऊन देऊ मग आपण दणका. तुझ्या नांदीच नाही जाग्याला पुरत बापा हटी उभा राहिलो कचकन धरशील मले तुला कसं बघ माणसं कमी पडतात बाईचा काय रा केव्हा त्या कमलीचा जीव जात असेल का बेकार असल्या का तू बोवारा असल्या का. जीव अरे पाहिजे तू कसं आहे तुझा दणका अजून तुला माहितच नाही विचार तू कमलीले कसं आहे काही विचारत नाही बापा काही नाही बापा पुरा आकात घडला मुले जाऊ दे रे बापा रस्त्याला लागू दे बाबा कोण दिले हा डॅन्या बिफरेला बरं काही सांगता येत नाही याचं नो गॅरंटी आहे कधी दाबीन तर काही सांगता येत नाही लेखा रात्री त्यानं हातभर घातलं होतं लेखा मुतल्या का ना गेलं बसताय ना उठता येईल का एकडे चालला लागून राहिलं पुरी मारली का यानं. थांबणं देतो तुला किस देतो ना ये ना रात्री कसा पाहिजे तुले ये करतो तुझी थंडी ये. आता थांबते तो आता नाही थांबत कोण दिली तू दिसला की तुझ्या उभं नाही राहत तो आता त्याला असं वाटते हा धरतेच आपल्याला. अरे रातचं काय सांगू तुला हे उखा रात्री तो किसच मागे ना किसच दे म्हणे मुली किसच दे असा मुका घेतला की नाही मी कचकनी त्याचं गचकनी मग झालं. तुलेच माहित मग आपला कसं खा माहित मग काहीच नाही पाहिलं मी द्याला दणका दन सांगू नको बाबा तू तसाच आहे बाबा हो अरे माणसाला माणूस एवढा खाव करून राहिला बा त्यानं कल्ला केला असेल ना रे मग जोऱ्यात अरे त्याचा तोंड डाबेल होता ना रे मी कल्ला करे तो मग वाकईतल्या कू करे आणि माग सुरूच होतं दन कशानं बंदूकच्या गोळ्या मारणं धड हेकोडाच करून टाकला. आता तो आपल्या सावलीत उभा राहणार नाही पुरा दणका. अरे मला सांगून राहिला तू काही लाज वाटते रे तुले तोंडानं स्वतःची बोध नाही स्वतःच करून राहिले का लोकांचे मारतले का तू. अरे बा तुला काही सांगत नाही मी चाललो आता जातो त्या कोंबली पाहतो ना आता काय आहे तिची खबर घ्या लागेल ना मला कशी बोलावते याले त्याले तर तिची थंडी करतो मी जरा शिकायता चाल. कोण दिल्या नान सोडला ना आता त्याच्या मागं चालला अरे काल जाऊन राहिला फालतू घेऊन ना देणं जाऊ दे बा सोडणं तिचा पिच्छा नाही रे बा त्या कोंबलीला पास लागते ना रे तिले मोकळी करा लागते मला तिला जास्त फडफड गुणवली याले बोला त्याले बोला तिची थंडी करतो ना आता काय बघा नांदी लागतं रे तू. नाही रे बा चाल मी येतो लो कमली मी आता आलो ना तयार राहतो फक्त आता पाय होई कशी थंडी करतो मायले बाहेरच्या गावातले लोक बोलावतो का मग मी थंडी नाही करत का तू पाय ना आता कशी आहे कशी सूज होतो बपली. अरे खरं नाही रे बाबा जीव घेते रे बाबा कोण दिले पहिले घेतला आता हो त्या
कोंबलीचा जीव घेते हा काय खरा नाही बाबा बोर आहे अरे बाबा हा डेने मेलं का अरे बा त्या डॅनी बुड्यानं कोणती बुड्याची इज्जत लुटली ना. हा काही सांगून राहिला का. अरे बा हा कोणती ढोऱ्याच्या पोटात जाऊन बसलो होता ना जोरात कल्ला करे बलात्कार होऊन राहिला रे मावर माझी इज्जत लुटून राहिला रे डॅनी अरे वाचवाले मला जाग आला रात्री मी गेलो होतो तिथं तो हा डॅनी बुड्या कोणती बुड्या उरार बसेल रे बा चालू वड्याचा गप्पा खप्पा खप तुला बरा जाग आला गड्या तू खेळ करत होता वाटते. अरे बा मागाचा काय खेळ रे बा मला जाग आला आवाज आला तर मा घर तर तिथं आहे ना आलो गेलोच बापा थोडीसा खेळ चालू होतो कैसा मग काय तो गेलो बापा डॅनी बुडायला धरलं बाबा कोणती बुडा कसाच करे ओ मेलो माय बाबा बाबा ओ यानं हे केलं बा ते केलं मात्र का रे झुमरी बापा डॅनी बुडा गोष्टच नाही ना सोड रे म्हणे झुमऱ्या मला सोड रे मला पाय तर म्हणे याची थंडीच करतो रे म्हणे असं नाटक झालं सुरू होऊन डबल पकडला उडा एकदा डबल सुरू झालं ना बुडा डबल झालं ना बा कोणती बुडा झन 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 परप हाव कार बा न बाबा डॅनी गोटच नाही रात्री पकडला बाबा कसा तरी कवट्यात मी आणि मग काय कसाच करे कोणती बुडा ओ माय वन असं वन माय सुजलं वन झालं वन मला चालता येत नाही वन कसाच करे रडेन पोडेन बाबा बाबा पुरा घाल करून टाकला कोणतीला रात्री डॅनी बुडाने पुरा दडपून दिला काय गळा झुंबर हितभर हातभर लावून राहिला आम्हाला जसं माहीतच पडलं नाही काय मग तुम्ही लोकांनी आम्ही सांगा तुम्हाला खोटंच वाटते अरे मी डोळ्यानं पाहिलं ना माझ्या बाबू डॅनी बुड्याने सांगितलं ना की तो वाकीत घुसलता माया तुम्ही थोडंसं केलं पण एवढं नाही रस्त्यानं धरला आणि हे झालं कोट्यात धरलं असं काही झालं नाही ना झुंबर तू हित भरली हात भरत लावतो गड्या मोठं सांगतलं का आव्हानं तुम्हाला खोटंच वाटतं गड्या हो तुम्ही लोक असेच आहे मग विश्वासच नाही ठेवत ना मावा तुम्ही तर मी डोळ्यानं पाहिलं ना बाबा कच्च दाबला ना त्याले कोणत्या बुड्याला डॅनी बुड्यानं हे फेकू नको हात भरडीसा खोट्या गोष्टी साऱ्या एकदाच झालं द्यायचं तू सारा लावून राहिला धरला पकडला दाबला धरला पकडला दाबला काय सांगतो लेवा मनात पोळीन केले का झुंबर झुमऱ्याला आहे की नाही हातभर वाळून सांगायची सवय आहे हितभर असते हातभर लावते हा काय झुंबर काय लेगा एवढं खोटं बोलले ना हे होते काय लेगा काही बोलणं आपलं अरे बा तुमच्या नादीच नाही ऐकायला पुरं तुम्हाला कोणती गोटच नाही सांगायला पुरं काय बाबा न्यायला रे अरे काय भानू काय नाही गड्या काय शिंबा मा बुडाल्या का हेकोळा चालून आला काय झालं काय माहित मा बुड्याले मागूनच दुखते म्हणते सांगत काही नाही दवाखान्यात चाला म्हणते दवाखान्यात येत नाही काय करा बुड्याचं काय झालं काही समजायला मार्ग नाही बा काय सांगा यायला आता की त्याने बुड्याने मारली त्या बुड्याची चांगली थोका लावून बपली सुजली त्या बुड्याची हे सांगा आता पोराले झुंबर ज्याला सांगून रे ते सांगून डॅनी बुड्याने मारली म्हणा त्या बुड्याची अरे तुला माहितच नाही काऊन चालून राहिला त्या बुड्याचं हेकोळाचं हा ना बा मला माहितच नाही ना मा बुड्याला विचारून राहिला बुड्या सांगून नाही राहिला दुसरंच काही सांगते भल काहीच वावरात गेलो दोन मग ते डुकरान झालं असंच झालं तसंच झालं हेच झालं एवढं असते का काही जगे मागूनच दुखते म्हणते ना दुखत्यानं मारलं असतं सारा अंग दुखलं असतं दुसरं डुक करत होते दोन पायाचं तुला सांगतो त्या बुड्याचा पुरा खात्माच करेल रात्री हो काय झालं काय पण मा बुड्याला काय माहित आहे का तुम्हाला माहित असेल तर सांगा बा मा बुडा कसा करून राहिला बा मला काही समजायला मार्ग नाही काय करावं जुमऱ्या सांगू नको रे त्याने सांगतो याने अगो पन्नास करून दिन सांगून आता सांगा आता काय बाय काय बापाचं पोराला माहीत पडले कसं मन होते माणसाला नाराज होते माणूस त्या बुडा एवढा आगाऊ आहे त्या कमला बुडी नाही लागल त्या बुड्याला वाटलं कमला बुडीचा वाकत निघला डॅनी मग डॅनी आता सोडते तुलेच माहिती डॅनी कसा डॅनी दिला त्या बुड्याला दणका मागून म्हणून त्या बुडा हेकोळा चालून राहिला इज्जत लुटली ना डॅनी त्या बुड्याची तू काय काही सांगतो गळ्या मा बुड्याची बदनामी करताय तू काय रे झमऱ्या म्हणून मी सांगू नको याले सांगू नको तर तू दिला सांगून यायली अरे बा मी काल खोटा बोलू त्या बापान का मा किडी बाग कापली खरंच ना डॅनी बसलता त्या बुड्या उरावर काय सांगा तुले रात्री गेल त्या बाप त्या डॅनीच्या घरी मग त्या डॅनी का सोडते का तुलेच माहिती कसा खाकायला डॅनी तर डॅनी दिला दन का त्या बुड्याली खरंच आहे सारा माझं झाला आता मा बुड्याली मारली डॅनीनं म्हणून तर मा बुडा सांगून नाही राहिला काय सांगीन कोणा तोंडाने सांगीन काही फेकू नका रे काही फेकू नका आम्ही काल फेकार बाजी आहे ते सांगून राहिलो तुले इथल्या का तुम्ही काही सुधी नाही रे बाबा चाल बाप्पा चाल तोंड नका जागा नाही राहिले सारे पोर आता यार डायरेक्ट सांगितल्यावर काय विषय राहिला आता बुड्याचा पाहू दे म्हणजे चाल बुड्याचं चाल पहिले चाल बुड्याची काढतो चांगली का बा काय धंदा लावला तुम्ही करणं नाही आता लाव बापाला हवेत लाव मागून चालला रा घरी काय लागातून काल सांगितलं मी झुमऱ्या त्याला अरे त्याला काय माहीत पडायला राहिलं असतं काय माहीत पडलं असतं कोणा कोणा सांगितलं असतं त्याला म्हणून नाही सांगितलं जाऊ दे सांगितलं ना जाऊ दे आता
काय गोंड्या बापू तू हसत रे बापा तुझ्या मायवर त्या बाप मागे हात धुवून लागेलाय ना बापा त्या बापावर हसत जाय ना मावरच हसत बापा तू मावर काले हसत त्या बापाला की नाही चांगलं टेम्पलत जाय ना तू लढत नाही गड्या तू काही नाही काही नाही तू माय असली जोडकीच टेम्पल तर सगळं मलाच करायला लावते का त्या बापाचा त्या बापाजवळ बी जात जाय ना जरासा लढत जाय ना त्या बापाला करायला लावत जाय तुझ्या जरासा तुला काही जमत नाही गड्या असं नाटकं काही शिक ना मापासून काही हो शिको त्याला नाटकं शिकव आतापासून. हा ते सामान्य लेकरू आहे त्याला शिको नाटकं शिकव त्याला. हा बिन लाजा वाहनाचे तुझ्यासारखा बनवतो का त्याले. तुझ्यात नाही लाज काही इकली तू बाजारात आली का माही झेंडू बा ऐकलं बी ना तर बापा बोलते मला आता बापा मी काल शिकू त्याले काही मी त्याला असं सांगून राहिली ABCD हे ते असं शिकून राहिली ना मी त्याले बाकी काय शिकू बापा दुसरं. हा तू ABCD शिकून राहील ते आहे की थम्सअप बस. तुझे नाव नाही लिहित आहे सुद्धा अंगठ्याशिवाय जवळ नाही आपल्याला बजेट. आणि ABCD शिकवत म्या कानानं ऐकलं ना तुला काय म्हटलं तर सारं ऐकलं ना म्या. नाटकं करून राहिली का आता तू चावट मा पोराला चावट धंदा शिकू नको आतापासून त्याला काही लाईन मध्ये लावू नको. हाय मी अंगठे बहादूर मग अंगठे बहादूरले काय ABCD येत नाही का येते ना बापा तेवढं तर विश्वास ठेवत जा. कोणता चावटपणा शिकून राहील तुम्ही आपल्या गोंड्याले सांगा ना बोला ना आता. तू त्याच्याशी बोलतच नका जात तू फक्त त्याची हागमूत करत जाय दूधमूत पाचत जाय एवढं काम करत जाय. तू त्याशी बोलतच नको जात तू आहेस अगं बाई. तू एका जण भागत नाही 17 नवरे एक नावरे असं काम आहे तुझं. तो कंदिल्या काल बोलला झक मारा रात्री काल बोलल हे असं भलकाई नका बोलू बाबा काहीच माही मी काल बोलाव बाबा कोणाले कोणत्या कंदिल्या मंदिला मला काय गरज आहे खास सुटली का मला त्याला बोलायले. चाल बरं वाटी पोरगा बसेल आहे गोंड्या बरोबर नाही त्या देखत बोलणं. लहान लेकरा संस्कार वेगळे पडत असतात. उठून चाल दुसऱ्या रूम मध्ये बोलू आपण काय बोलायचं आहे. उठ लवकर चाल. कमले जाता कामातून आता म्हणते उठ लवकर आता त्या रूम मध्ये चाल करते काही ना काही घोर आता काही खरं नाही बाबा. आता आटी काय झालं त्याला काय समजते आता गोंड्याले काही बोललं त्याच्या देखत सांगा आटीच. त्याला कान आहेत की नाही तो बहिरा आहे काय कसं दात काढते बाय हसते तो. सर समजते त्याला आपण बोलतो तर तिकडे चाल मा पोरा वाईट संस्कार वाईट लाईन नाही लागली पाहिजे मा पोराला. उठ लवकर अडून चाल दुसऱ्या रूम मध्ये. काही खरं नाही बाबा आता धिंगाणाच आहे ना माया खाव करून राहिला ना बाबा काही खरं नाही आता. उठ लवकर चाल. उठतो ना बापा उठतो ना. थांब तुला दाखवतो आता कसा आहे झटका माया. मा पोराला काही जर काही शिकवतं का तू असं तसं थांब तू थांब. आणि इकडे गावातले लोक बोला गाठीचा तमाशा भर आले त्यापेक्षा नाची बोलली पण ही नाही बोलली. बागच बाई आहे लेखानी आई बापा काय गंमत होऊन राहिली का मला माहित आहे बापा डॅन्या काय किती दिवसा काय होता रे बापा तुला माहीत मारा का माहीत चुकी आहे ना मी सांगतो गेलो तडसा बोले लालूच होती ना कमली भेटीन का असं काही आड्यानेच भेटला त्याला दंगा मग त्यानं मागून बोले सायकन जरा विचार केला आणि कचकन दिला दाबून माणूस की काही काही पाहायचं काम नाही कचकन. हा देवा आगून राहिली बापा रागेला घुसतायला काय रे पुरा तरास आहे बाबा देवा. कमल्या बालाजीनं फसवलं रे बोले सायजीनं जर सांगितलं रे बोले की त्याने झपेला की काही घुसू नका काहीच नाही. सायजी तिकून राहिली झपेल पण दिला घालून बोले त्याने वाकतीनं सांगेल बाई तिथंच असेल ते तिथं कारणावा अशी नव्हतं तिथं अशी नसते त्याने तिची थंडी करत असेल. कालची ना माही थंडी करायला लावली हा वय करून राहिला का जास्त कधी दिल्या त्याची थंडी म्हणून तर मग भर केला झाला बापा हातभर फाटलं रे बापा देवा. अरे अरे आगून राहिली रे अरे बर्फाला वय आणणारे ठेवा रे मग माया आगून राहिली पुरी. अहो आई बापा मेलो रे आई काही कसं करते ढंगर सायचं तिकडे रिकामे धंदे करते घरी येऊन तोंड वाजते. आग होऊन राहिली आता काय जा लागते घरी तो डॅण्याला माहिती आहे कसा माणूस नाही पाहत बाई नाही पाहत. बापानं तोंडा खाली लागत नाही ठेवली गावात विरे बिन्नाची धंद्यात नाही माणसाचे मा बापाचे कोणतेही काम अपुरच आहे कोणतेही काम चांगलं नाही जाय ना चांगलं नाही जाय ना कोणतंच काम नाही चांगलं. चांगली जाग होऊन राहिली वाटते अजून पाहिजे वाटते धनका असे रिकामे धंदे करता लाज नाही वाटत अजून मला अनुवरून म्हणता आग होती काय बोलून राहिला तू पाबल वाहनाच्या काय बोलून काढायला तू मामाला माहिती माझा जीव निघून चालला तू भरून मला बोलता. बर्फाचा वय आण लवकर बर्फाने शेक रे बापा ठेव रे बर्फ ठेव रे आग होऊन राहिली थंड तरी चालीन तेवढ्यानं बापा. लाज वाटेल पाहिजे काल जा लागतं बोले घरी काल जा लागतं बोला घरी आई ये इकडे
पोऱ्याला माहीत पडलं वाटते भाऊ कारनामा झाला म्हणून डॅनेनं मारली माही म्हणून. बापा आता काही खरं नाही. मा झाला कचरा पुरा. पोऱ्याला माहीत पडलं वाटते गावामध्ये. माझूनच झालं ना गावात माही थोका लावून मारली म्हणून. मा तर आज मला माहीत आहे ना. आता ही बदनामी बायकोला सांगितली की बायको थू करीन मावर. आता आला का रे बाबू? तू आला काय? काय बाबू सांगितलं काय ऑटो बाबू? हा हे बुड्याला न्याय लागतील बापा दवाखान्यात अर्ज. अरे ऑटो नाही, मी तर गाडी सांगेन 4 व्हीलर. पण डॉक्टरले काय सांगशील का? मा बुड्यानं मारून घेतली, ठोकून घेतली हातानं, हे सांगशील डॉक्टरले? काय झालं, काय विचारलं तर काय सांगशील डॉक्टरले? काय बोलून राहिला बापा भान्या? मारून घेतली ठोकून घेतली काय आहे हे? हा सांगशील तर बापा? आई काय सांगू तुले, काय सांगू? या डंगऱ्याला विचार तू मा बापाले काय आहे तर. काय केला कारनामाचं बुड्याला विचार तू. काय तर म्हणे डुकरांना ढवस मारली मला मागून. बरोबर मारते मागूनच आहे की. विचार कोणा काय मारली या बुड्याची, विचार या बुड्याले. बापा काय सांगा रे बापा. आता काय सांगा लाजाय धंद्यात. कोण्या तोंडानं काय सांगू आता. आता विचारेन माय बायको तर काय सांगू इले. काय झालं? हा काय झालं तुम्हाला? खरं तर सांगा बापा. खरंच ना बापा? डुक्कर एवढं करते काय? तुम्हाला जास्त सांग बापा तो मार. हा सांगा काय झालं तर सांगा. काय सांगू तुले मा तरास मध्ये माहिती आग होऊन राहिली. हो नागिन पेक्षा बेजा आग होऊन राहिली. काय सांगू. तू विचारून राहिले मला तुम्ही याटो भला डॉक्टर दोन दवाखान्यात द्या मले. बुड्डा लाज गमवल्या काय सांगणार आहे तोंडानं. काय सांगणार आहे. डॉक्टर जण्या म्हणते. डॉक्टरले काय सांगा आम्ही. मा बुड्याची मारली थुका लावून डॅन्यानं. वाकईत घुसलता मा बुड्डा डॅन्याच्या. काय सांगता आई. मा बाप एवढा लोफा आहे, एवढा वाया जायला काय सांगतो. लोकांच्या चादरात उतरत वाकईत घुसून राहिला. बाजार झेपायला जाते मा बाप. कमी बोललो वाटते मा बापाले. माय लाज जाय धंदे. असं केलं का रे बापा तुझ्या बापानं? हे असं घरी बागत तशी ना म्हणून तर दुसऱ्याच्या बागात दिसला बापा. गाडीत दिसला ना. काय खरं नाही रे बापा, काय खरं नाही. या माणसाने हे काय कोण्या तोंडाने नेतो दवाखान्यात सांग डॉक्टरले काय सांगाशी. या माणसाने अगं कामं केले सांगशील. चाल या बुड्या नाहीच नको लागतो आता. उदे रे बाबू उदे ना. किती त्रास होते, किती दुखून राहिलं तर दुखू दे या बुड्याचं. काही दवाखान्यात नाही आणे लागत. स्वतःच हानतेन लागे बस. मग ते घरी बसते. मग हे दुखून राहिलं ते दुखून राहिलं. काले कोणाच्या घरी जावं लागते, काले काही करावं लागते. जाऊ दे पडू दे. चल आपण भेटून. चाल डोंगर नसलं पुरलं हातानं थोकालून मारून घेते. मग कल्ला करते घरी. काही ठेवली नाही रे बापा. त्याने तुम्ही सगळे लाज गमवली बाई. देवा कसं रे माझ्या भाऊ त्याला कर तू नाही बापा.